वचनाकडे जात असताना पाहूया. आजचा विषय आहे, त्याचं टायटल असं आहे, स्टॉर्म्स, वादळ, तुफान किंवा आंधी. आणि या विषयाकडे लक्ष देत असताना प्रभूने मला सहाय्य करावं आणि त्याचं गौरव व्हावं. आणि त्या प्रसंगामधून जो आज आपण पाहणार आहोत त्या शास्त्रलेखामधून प्रभू आम्हाला काय शिकवत आहे त्याकडे थोडा वेळ आपण मनन करूया. आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे, वादळ हे येत असते प्रत्येकाच्या जीवनामध्ये. हे घरगुती वादळ असते, कदाचित मंडळीमधली वादळं आहेत, काही देशामधील वादळं आहेत. असे वेगवेगळ्या प्रकारचे वादळ पाहायला मिळतात. वादळातील सर्वात प्रमुख घटक किंवा मेन फॅक्टर हा वारा असतो. आणि त्या वाऱ्याचे प्रकार पवित्र शास्त्रात आम्हाला पाहायला मिळतात. वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा आणि वाऱ्याची कालावधी यावरून त्या वादळाची तीव्रता पडताळण्यात येते. आणि म्हणूनच आज सुद्धा आपण अशाच एका वादळाकडे आपलं लक्ष केंद्रित करूया. आणि कृपा करून माझ्याबरोबर लूक शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 22 ते 25 या वचनाबद्दल आपण पाहणार आहोत. सर्व वचन मी वाचत नाही, फक्त 25वं वचन मी वाचत आहे. लूक शुभवर्तमान अध्याय 8 वचन 25. तेव्हा त्याने त्यास म्हटले, तुमचा विश्वास कुठे आहे? ते भयभीत होऊन विस्मित झाले व एकमेकांना म्हणाले, हा आहे तरी कोण? कारण वारे व पाणी यास देखील हा आज्ञा करतो व ते त्याचे ऐकतात. प्रभू या वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देव. आणि खरोखर हा जो शास्त्र भाग आहे हा तिन्ही शुभवर्तमानामध्ये आहे, मत्तई, मार्क आणि लूक. आणि सर्वांच्या वर जे हेडिंग आहे ते असं आहे, येशू वादळ शांत करतो. आणि म्हणूनच आपण निर्धास्त असावं की वादळ कोणतंही असो, कुठल्याही प्रकारचं असो, परंतु आमच्यामध्ये वादळ शांत करणारा आहे आणि तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि याची जाणीव शिष्यांना राहिली नाही. आणि म्हणूनच यामध्ये आपल्याला दिसून येतं की प्रभू त्यांना म्हणत आहे, तुमचा विश्वास कुठे आहे? मत्तई, मार्क आणि लूक हे तिघजण ह्या विश्वासाविषयी म्हणत आहेत. मत्तई म्हणत आहे, तुम्ही विश्वासहीन आहात. मार्क म्हणत आहे की तुमचा विश्वास कुठे आहे? आणि विश्वासच नाही. लूक म्हणत आहे, विश्वास कुठे आहे? या तिन्ही प्रकारात आपल्याला दिसतं. वेगवेगळ्या प्रकारचे विश्वास पवित्र शास्त्रात आपल्याला शिष्यांच्या बाबतीतच नव्हे तर सर्व त्याच्या निवडलेल्या लोकांच्या बाबतीतही दिसतात. आजही आपण बाहेर पाहतो, जो तो म्हणतो मी विश्वासी आहे, व त्याचा विश्वास कसा आहे? आणि प्रभू येशू ख्रिस्ताने कितीतरी वेळा दाखवलं सुद्धा की याचा विश्वास मोठा आहे आणि आम्ही कुठल्या प्रकारामध्ये बसत आहोत. प्रभू येशू ख्रिस्त हे वादळ शांत करत आहे. वादळाविषयी पाहत असताना एक वचन आपण कलसेमधून वाचूया. कलसेमध्ये 1ला अध्याय आहे आणि त्याचं 16वं वचन मी तुमचं लक्ष वेधत आहे त्याकडे, की त्या वचनामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की पौल म्हणत आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं जे स्वरूप आणि त्याचे जे कार्य आहे त्याच्याविषयी तो सांगत असताना म्हणत आहे की आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे असो, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले आहे आणि सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झालेले आहे. प्रियांनो, सर्व सृष्टीमध्ये असलेल्या प्रत्येक वस्तूचा, प्रत्येक घटकाचा निर्माण करता हा प्रभू आहे. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतं 1ल्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनात की सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झालेच नाही. प्रियानो, म्हणूनच वादळ असो,
तुफान असो, प्रचंड वारा असो, आकाशात असो, पृथ्वीवर असो म्हणजे भूमीवर असो किंवा समुद्रात असो, जे काही परमेश्वराला पाहिजे त्याला वाटतं ते तो करतो. आणि म्हणून स्तोत्र 135 मध्ये 6व्या वचन आपल्याला असं सांगतं की परमेश्वराला जे काही बरं वाटतं, परमेश्वराला जे काही बरं वाटतं ते तो आकाशात, पृथ्वीवर, समुद्रावर व सर्व जलाशयात करतो. आणि म्हणून आजच्या ह्या शास्त्रभागाकडे आपण वळत असताना जे काही झालेलं आहे ते परमेश्वराच्या इच्छेने झालेलं आहे. त्याच्यासोबत शिष्य आहेत. त्या तारवामध्ये, त्या नावेमध्ये किती लोक आहेत आम्हाला कल्पना नाही, पण नक्की शिष्य आहेत. पण त्यामध्ये सर्व पृथ्वीचा निर्माण करता प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि त्याच्याविषयी आपण पाहिलं की तो निजलेला आहे. आणि तो निजलेला आहे हे याचं दर्शक आहे. हा गुणधर्म आहे मनुष्याचा की तो पूर्ण मनुष्य होता. आणि म्हणूनच तो रडला, तो थकला, तो भागला, तो कळवळला आणि त्याला भूक लागली होती, त्याला तहान सुद्धा लागली होती. हे सर्व गुणधर्म मनुष्याचे आहेत. आणि त्यापैकी हे प्रभू येशू ख्रिस्त त्या नावेमध्ये निजलेला आहे. परंतु ज्यावेळेस त्याला शिष्याने उठवलं, त्याने जाऊन आज्ञा केली. आणि मग त्या वचनाप्रमाणे आपण जर पाहिलं की ते म्हणतात की वारे आणि पाणी देखील यांना हा आज्ञा करतो आणि ते त्याचे ऐकतात. खरोखर प्रभू येशू ख्रिस्त आज्ञा करू शकतो आणि ते सर्व ज्यांना तो आज्ञा करतो ते ऐकतात. आपण एक गोष्ट पाहतो या जगामध्ये, ज्यावेळेस एखादं वादळ होतं, एखादी बोट किंवा जहाज बुडून जातं, त्यावेळेस आपण अशी बातमी ऐकतो की अमुक अमुक जहाज अमुक अमुक वाऱ्या ह्याच्यामध्ये वादळामध्ये बुडून गेलं आणि त्यामध्ये एवढी वित्तहानी झाली, इतके लोक मेले, त्या जहाजामध्ये इतके लोक होते आणि काही लोक बुडलेली आहेत आणि त्यांचं शोध कार्य अजून चालू आहे. अशा प्रकारची बातमी न्यूजमध्ये किंवा मीडियामध्ये आपण ऐकतो. अशाच पैकी एक वादळ, एक मोठा जलप्रलय पवित्र शास्त्रामध्ये आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने, परमेश्वराने मानवाला शिक्षा देण्यासाठी, कारण त्यांनी त्याच्या विरुद्ध ते वागलेले आहेत आणि परमेश्वराला त्यांच्या कृत्यांचा पस्तावा झालेला आहे. आणि म्हणून परमेश्वराने नोहाच्या द्वारे एक तारू तयार केलं आणि त्या तारूमध्ये त्याचे सर्वांना बोलवलं होतं, पण कित्येक लोक आलेच नाही. केवळ त्यामध्ये वाचले किती? 8 जण. नोहा, मिस्टर मिसेस नोहा, त्यांचे 3 मुलं, त्यांच्या सुना, असे 8 जण. आणि बाकी सर्व प्राणी, पशु, पक्षी जितके त्याच्यामध्ये होते ते सर्व त्यांचा बचाव झाला. परंतु नावेच्या बाहेर, जहाजाच्या बाहेर जेवढे जण होते एकही वाचला नाही. मनुष्यापैकी कोणी नाही. पशु, पक्षी, झाड सर्व काही नष्ट झालेलं आहे. अशा प्रकारची बातमी द्यायला सुद्धा कोणी नव्हता बाहेर. केवळ नोहामुळे आम्हाला ह्या गोष्टी कळालेल्या आहेत. आणि दुसरं आपण एक जहाज बघितलं तर ते जहाज आहे योनाचं. आणि योना परमेश्वराच्या आज्ञेच्या विरुद्ध चालला होता. आणि म्हणून तिथे योनाचा पहिला अध्याय आणि 4थं वचन म्हणत आहे, परमेश्वराने एक प्रचंड वायू सोडला, वारा. हा वारा, त्या वाऱ्यामुळे तुफान सुरू झालं आणि सर्व घाबरू लागले आणि आपलं सामान बाहेर टाकू लागले. परंतु ह्या एका व्यक्तीमुळे सर्वांचा जीव धोक्यात होता. त्या जहाजावर किती होते याची संख्या उल्लेख मिळालेला नाही. परंतु एक गोष्ट आपल्याला आढळते ती ही की एका नोहामुळे जहाजातला तर वाचले सगळे, परंतु जहाजाच्या बाहेर ज्यावेळेस तो निनवेमध्ये गेला तेव्हा 1,20,000 लोक वाचले. त्या लोकांचं तारण झालं, कारण त्याने जाऊन तिकडे सुवार्ता सांगितली आणि लोकांनी पश्चाताप केला. आणि किती जण वाचले? 1,20,000. पुढे अजून एक आपण जहाज बघतो ज्याच्यामध्ये वादळ आलेलं आहे आणि ते जहाज आहे पाऊलाचं.
पौल रोमपर्यंतचा जलप्रवास जहाजामधून करत होता आणि त्याच्याबरोबर बंदिवान पण होते. पण इकडे आकडा आपल्याला आहे, या जहाजामध्ये 276 लोक होते आणि हे वादळ आलं आणि सर्वांचा जीव धोक्यात होता. परंतु पौलाला माहित होतं की तो वाचणारच आहे आणि म्हणून त्यांनी आपल्या जहाजातील लोकांना धीर दिला आणि सांगितलं, भिवू नका, घाबरू नका, कोणाचीही जीवितहानी होणार नाही. आणि दुसऱ्या दिवशी जवळजवळ 14 दिवस ते उपाशी होते जहाजात. आणि नंतर ज्यावेळेस ते बाहेर आले त्यावेळेस सर्वच्या सर्व वाचलेले होते. आणि एवढंच केवळ नव्हे, तर ज्या ज्या नगरात वाचल्यानंतर पौल गेलेला आहे तिथे सुद्धा बऱ्याच लोकांचं तारण झालेलं आहे. आणि ह्या वाऱ्याच्या बाबतीत ज्यावेळेस आपण बघत आहोत की हा वारा आणि पाणी देखील त्याची आज्ञा ऐकतात, तर ह्या अध्यायामध्ये जास्त करून वाऱ्याचे सर्व प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. की प्रेषितांची कृत्याच्या 27व्या अध्यायामध्ये की तोंडचा वारा होता, दक्षिणेचा वारा होता, तुफानी वारा होता, प्रचंड वारा होता, पूर्वेचा वारा, पश्चिमेचा वारा, अशा प्रकारचे हे वाऱ्याचे प्रकार आम्हाला पाहायला मिळतात. परंतु ह्या सर्वांमध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे हे जास्त महत्वाचं आहे, कारण त्या सर्वांचा तो निर्माण करता आहे. केवळ प्रभू येशू ख्रिस्तानी ही आज्ञा या शिष्यांबरोबर असतानाच दिली वाऱ्याला असं नव्हे. पृथ्वीच्या स्थापनेपासून त्याने सर्व सृष्टीतील जी काही त्याची निर्मिती आहे त्यांना तो आज्ञा करत गेला आणि त्याची आज्ञा सृष्टी पाळत गेलेली आहे. आणि म्हणून आपण एक दोन उदाहरणं पाहणार आहोत की आपल्याला माहित आहे की इस्रायल लोक मिस्रांच्या दास्यगृहामध्ये होते आणि त्या दास्यगृहामध्ये असताना फारो त्यांना सोडत नव्हता आणि म्हणून परमेश्वराने 10 पिढ्या पाठवल्या. आणि मग आपल्याला तिथे वाचायला मिळतं की परमेश्वराने आज्ञा केली आणि पूर्वेचा वारा मिसर देशामध्ये टोळ घेऊन गेला, टोळ. आणि अख्खा देशभर मिसर देशामध्ये या वाऱ्याने सर्व टोळ नेलेली आहे आणि इतके टोळ झाले की सर्व मिसर देशभर अंधार पसरलेला आणि सर्व हिरवळ, फळं, भाज्या सर्वाचा नाश झालेला आहे. आणि मग पुन्हा एकदा परमेश्वराने आज्ञा केली. ही वचन आहे निर्गमयाचा 10वा अध्याय आणि 13वा वचन. आणि निर्गमयाचा 10वा अध्याय 19 वचनामध्ये आपल्याला वाचायला मिळते की पुन्हा परमेश्वराने आज्ञा केली, पश्चिमेचा वारा प्रचंड वाहून सर्व टोळांना पुन्हा लाल समुद्रामध्ये लोटलं आणि पुन्हा तिथे त्या देशामध्ये एक सुद्धा टोळ राहिलेला नाही. तर हे कार्य परमेश्वर स्थापनेपासून करत आहे, मनुष्य त्याकडे दुर्लक्ष करत आहे. आणि दुसरं एक उदाहरण आपण ह्याच प्रसंगा बाबतीत पाहणार आहोत आणि ते आहे ज्यावेळेस फारो त्यांना सोडत नव्हता, इस्रायल लोकांना त्या कनान देशामध्ये जाण्यासाठी, दास्यगृहातून बाहेर पडण्यासाठी, तेव्हा परमेश्वराने या 10 पिढ्या दिल्या आणि नंतर तो राजी झालेला आहे. आणि ज्यावेळेस इस्रायल लोक बाहेर निघाले, समोर लाल समुद्र आहे आणि मागे फारोचं सैन्य आहे, अशा परिस्थितीमध्ये अडकलेले असताना आपल्याला पाहायला मिळेल. कशामध्ये आहे की निर्गमयाचा 14वा अध्याय 21, 22 आणि 28 या वचनामध्ये असं दिसतं की देवाने रात्रभर पूर्वेचा वारा वाहवला आणि त्यामुळे काय झालं, लाल समुद्र मागे हटला आणि ज्यामुळे पाण्याचे 2 भाग झाले आणि लाल समुद्र दुभागून इस्रायलांची सुटका झालेली आहे. त्या समुद्रामधून गेले, पण परमेश्वराने उपयोग कशाचा केला? वाऱ्याचा उपयोग केला. वाऱ्याला आज्ञा दिली आणि त्यांनी आज्ञा पाळून सर्व लाल समुद्र मागे हटवलेला आहे. आणि मग त्यामध्ये आपल्याला दिसतं फारोच्या सर्व सैन्याचा नाश झालेला आहे, त्यापैकी एकही वाचला नाही. तर अशा प्रकारे परमेश्वर ह्या वाऱ्याचा, या तुफानाचा, या वादळाचा उपयोग करतो. एका चांगल्यासाठी सुद्धा इंग्रजीमध्ये असं म्हटलेलं आहे, ऑल स्टॉर्म्स आर नॉट बॅड. सर्व वादळ हे वाईटासाठी नाहीत, चांगल्यासाठी सुद्धा आहेत.
आपल्याला माहिती आहे, आता योनाचं आपण उदाहरण पाहिलं. योना परमेश्वराची आज्ञा न मानून, आज्ञा भंग करून विरुद्ध दिशेला चालला होता आणि म्हणून वादळ आलं. स्तोत्रसंहिता 18 मध्ये जर आपण पाहिलं, 5व्या-6व्या वचनापासून ते 15व्या वचनापर्यंत दाविदाने धावा केला परमेश्वराकडे आणि परमेश्वराकडे मागितलं की मी संकटात आहे. परमेश्वराने सर्व निसर्गच त्याच्या मदतीला पाठवलेला. त्याच्यात सुद्धा वादळाचा उल्लेख आहे, वाऱ्याचा उल्लेख आहे, विजाचा उल्लेख आहे. या सर्व गोष्टी निसर्ग परमेश्वर आपल्या लेकरांना, आपल्या भक्ताला वाचवण्यासाठी त्याचा उपयोग करतो. आणि इथे पुढे आपण जर गेलो तर आपल्याला गणनामध्ये एक चित्र पाहायला मिळतं. तुम्हाला माहित आहे, रानामधून जात असताना मोशेच्या मागे इस्रायली लोक कुरकुर करू लागले, रडगाणं गाऊ लागले की त्यांनी गणना याचा 11वा अध्याय आणि 4थं वचन, आम्हाला खायला मांस पाहिजे, आम्हाला मांस कोण देईल, मांस म्हणजे मटण कोण देणार आम्हाला खायला. आणि मग मोशे कंटाळला आणि त्याने परमेश्वराकडे विनवणी केली की प्रभू तू मलाच मारून टाक आता, या लोकांची गरज मी पुरू शकत नाही, कारण ह्या भागामध्ये रानामध्ये यांना मी कुठे आणू, आणि हे लोकांची संख्या 6 लाख आहे, पायदळच केवळ 6 लाख आहे, यांना एवढं मांस कुठून आणणार. आणि मग परमेश्वराने काय केलेलं आहे, एक पाहायला मिळतं आपल्याला की एक वारा वाहवला. गणना याचा 11वा अध्याय 31वा वचन, परमेश्वरापासून वाहिलेल्या वाऱ्याने समुद्रावरून लावे आणले आणि सर्व छावणीभर आणि छावणीच्या सभोवती लावे पसरले. लावे म्हणजे मटण नाही, ते खा असं देवाने परमेश्वराने त्यांना सांगितलं. आणि मग त्यावेळेस परमेश्वराने त्यांना दंड दिला. हा वारे वाहून लावे तर आणले, पण तिथे असं लिहिलेलं आहे की ते मटण खाता खाताच ते त्यांच्या तोंडात पडते ना पडते तोच परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावरती भडकला व त्याने भयंकर पटकीने त्यांचा संहार केला. प्रियांनो, परमेश्वराच्या आज्ञे विरुद्ध कुरकुर करणं, त्याच्या सेवकाच्या विरुद्ध बोलणं, आणि म्हणून ही दंड केवळ वाऱ्याच्या द्वारेच परमेश्वराने त्यांच्यावरती हा दंड लादलेला आहे. पुढे आपण पाहतो, स्तोत्रकर्ता म्हणत आहे 107 मध्ये 25वं वचन आणि 27वं वचन की तो आज्ञा करून वादळ उठवतो तेव्हा लाटा उसळतात, आणि तो वादळ शमवतो तेव्हा लाटा शांत होतात. तर प्रियांनो, यामध्ये आपल्याला दिसतं अजून एक स्तोत्रकर्ता म्हणत आहे 135 आणि 7 मध्ये, परमेश्वर आपल्या भांडारातून वारे बाहेर आणतो. त्याला जसं वाटतं त्यावेळेस तो वारे बाहेर काढतो. त्याला वाटतं वारे आता थांबवावेत, त्यावेळेस तो वारे थांबवतो. आणि हे सर्व परमेश्वराच्या आज्ञेने होतं. आणि म्हणून स्तोत्र 148 आणि 8वं वचन आम्हाला असं सांगतं की अग्नी, गारा, हिम व धुके आणि त्याची आज्ञा सिद्धीस नेणारं वादळ. म्हणजे पहा, कित्येक वर्ष अगोदर स्तोत्रकर्त्याच्या द्वारे परमेश्वराला तो म्हणत आहे, हा परमेश्वर असा आहे की त्याची आज्ञा मानली आणि ती आज्ञा सिद्धीस नेणार असं हे वादळ आहे. आणि असा हा परमेश्वर आमोस म्हणत आहे 4थ्या अध्यायामध्ये, तो पर्वत निर्माण करतो आणि तो वारा सुद्धा उत्पन्न करतो, आणि त्याचे नाव आहे सेनाधीश परमेश्वर. तर प्रियांनो, अशा प्रकारचा हा वारा परमेश्वर उपयोगात आणतो त्याच्या सेवकांसाठी, मदतीसाठी तो त्यांना वारा पाठवतो. तुम्हाला माहित आहे, एलिया हा संदेष्टा होता आणि परमेश्वराने आज्ञा केली कावळ्याला की तो त्याचा पालन पोषण कर. आणि रोज कावळा सकाळ संध्याकाळ भाकर आणि मटण जाऊन एलियाला देत होता. त्याच एलियाला परमेश्वराने दुसऱ्या राजा याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये 11व्या वचनात असं लिहिलेलं आहे की या एलियाला स्वर्गात नेण्यासाठी परमेश्वराने वारा पाठवला, प्रचंड वारा, वावटळ म्हणतात त्याला. तर त्या वावटळीमध्ये त्याला स्वर्गात तो घेतला गेला. अशा प्रकारे हा परमेश्वर आपला महान देव आहे, सर्व सृष्टीचा निर्माण करता आहे. त्याने जे काही केलेलं आहे ते सर्व काही आमच्या भल्यासाठी केलेलं आहे. आमच्या विषयीचे त्याचे योजना आहेत त्या आमच्या हिताच्या आहेत, आणि म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवावा.
शिष्य सुद्धा घाबरले. शिष्याने अविश्वास दाखवला. शिष्यांचा विश्वास अल्प होता. शिष्य विश्वासहीन होते. आणि आज आपण सुद्धा त्याचे विश्वासी म्हणून जण आपण बोलत आहोत. पण आमचा विश्वास कसा आहे? आम्ही त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवत आहोत का? नसेल तर आज आपल्या विश्वासाची आपण पडताळणी करूया आणि खरोखर आम्ही अधिकाधिक त्याच्यात विश्वासात वाढत जाऊया. कारण परमेश्वर हा सर्व समर्थ आहे. आणि म्हणून ते पुढचं वाक्य असं आहे की वारे आणि पाणी यांस आज्ञा तो करतो व त्याचे ते ऐकतात. हा आहे तरी कोण? आणि हा आहे तरी कोण हा प्रश्न आज तुम्हाला आणि मला सुद्धा आहे. त्यांचा उद्धार करता मानव होऊन त्यांच्यामध्ये राहत होता. त्याने त्यांच्यामध्ये राहून वस्ती केली. पण तो पूर्णतः देव होता आणि म्हणूनच सर्व सृष्टी त्याच्या आज्ञेचं पालन करत होती. आणि ह्या देवाला कित्येकाने ओळखलं नाही, आजही ओळखलेलं नाही. हाच परमेश्वर मनुष्य होऊन आम्हामध्ये त्याने वस्ती केली. तो दास झाला, तो दरिद्री झाला. त्याने आमच्या पातकांसाठी अपमानित मृत्यू, आणि तो सुद्धा क्रुसावरील मृत्यू, राष्ट्राच्या बाहेरचा, वेशीच्या बाहेरचा शापित मृत्यू सहन केला. आणि यासाठी की आमचा बचाव व्हावा. प्रियांनो, हा प्रभू येशू ख्रिस्त त्या तारवामध्ये होता तरी लोक घाबरलेले आहेत. आज प्रियांनो, आमच्यासाठी हा कोण आहे? हा आहे तरी कोण? आमचा तारक आहे, आमचा उद्धारक आहे असेल तर अतिशय उत्तम आहे. कारण तुम्हाला स्वर्गामध्ये जागा आहे, तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळालेलंच आहे. आज नसेल तुमचा विश्वास तर आज विश्वास ठेवा. जो त्याने म्हटलेला आहे शिष्यांना, भिवू नका, मी तुम्हा सोबत आहे. तो वादळामध्ये, तारवामध्ये प्रभू असताना आम्ही घाबरत आहोत. आज आमच्या जीवनामध्ये प्रभू आहे. आणि आज आमच्या जीवनात आम्ही जर विश्वासू असेल, आम्ही विश्वासी म्हणत असू, आणि जर आम्ही घाबरत असू तर ते योग्य नाही. आम्ही त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून विश्वासहीन असू नये. तर कारण तो निर्माण करता, सृष्टीकर्ता आमच्या सोबत आहे. प्रियांनो, हे हा जो शास्त्र भाग आपण आज वाचला त्याच्यामध्ये शिष्य पण आहे, प्रभू पण आहे, वादळ पण आहे, तारवू पण आहे. या सर्वांमध्ये सर्वात प्रमुख ज्याच्यावरती आमचं लक्ष केंद्रित करावं तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. कारण तो सृष्टीचा निर्माण करता आहे. त्याच्याविषयी बऱ्याच गोष्टी आपण पवित्र शास्त्रात, त्याचा गुणधर्म आपण जर पाहिले, त्याचे महापराक्रम जर पाहिले तर अतिशय महत्वाचे आहे. आणि म्हणून प्रियांनो, आपण त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा.